ओ गावाले ओ गावाले स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्या VPN ची गरज लागणार आहे. त्यासाठी प्ले स्टोर आपल्याला टर्बो VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर तो ओपन करून घ्यायचा आहे. तर सिम्पली खाली जिथं तुम्हाला कनेक्ट बटन असून दिसून येईल त्या कनेक्ट बटनावर क्लिक करून हा VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि कॅपकटमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे. तर मटेरियलमध्ये बघू शकताय अशा प्रकारे PNG इमेज व्हाईट PNG तुम्हाला दिलेले आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला बीटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, प्लस यामध्ये सॉन्गही दिलेला आहे. त्यामुळे जिथं आपण सॉन्ग ॲड करणार तिथंही आपल्याला हा व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि जिथं बीटमार्क करणार आहे तिथंही आपण हाच व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तोच व्हिडिओ काय करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर इथं आपल्याला बीटमार्क करायचं आहे. त्यासाठी बीटमार्क कशा प्रकारे करायचं, तर स्टार्टिंगला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता जिथं बीट बदलतोय तिथं तुम्हाला ग्लो होताना दिसून येणार आहे. तर बघू शकता इथं ग्लो झालेला आहे, इथं आपला पहिला बीट मार्क करायचा आहे. त्यानंतर बघू शकता दुसरा बीट इथं अशा प्रकारे मार्क होतोय. त्यानंतर थर्ड बीट आहे तो इथं मार्क होतोय. त्यानंतर फोर्थ बीट आहे तो बघू शकता इथं मार्क होतोय. अशाच प्रकारे जिथं जिथं ग्लो होतोय तिथं आपला बीट आहे तो इथं सिम्पली मार्क करून घ्यायचा आहे. आता मार्क केल्यानंतर बघू शकताय की तुम्हाला इथं बीटमार्क इझी वेमध्ये मिळून गेलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, आता आपण या व्हिडिओचे भाग केलेले आहेत. आता या प्रत्येक भागात एकच इमेज आपल्याला रिप्लेस करायचा आहे. त्यासाठी तुमचा इमेज रिप्लेस कसा करायचा, त्यासाठी तो भाग सिलेक्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे स्टार्टिंगचा भाग सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं काय करायचे, रिप्लेस ऑप्शन दिसून जाईल. त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली फोटोजमध्ये जाऊन तुमचा एक अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. आता हा फोटो इथं मी डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकताय अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी रिप्लेस इमेज करून मी तो इमेज अशा प्रकारे ॲड करून घेतोय आणि अशा प्रकारे हा इमेज लेअर सेट करतोय. तुम्ही हे अशाच प्रकारे या प्रत्येक बीटमार्कला तुमचा इमेज रिप्लेस करून घ्या. मी हे अशाच प्रकारे रिप्लेस करून घेतोय. तर अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज इथं ॲड केलेले आहेत. तर ॲड केल्यानंतर बॅक निघून इमेज लेअरच्याच खाली तुम्हाला ॲडिओ लेअर दिसून येते. सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. साऊंडवर आल्यानंतर सेकंड ऑप्शनवर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये सॉन्गही दिलेलं आहे. तर सिम्पली तो व्हिडिओ सिलेक्ट करून इम्पोर्ट सॉन्ग ओनली या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, एक नंबरला ते एक्स्ट्रॅक्ट होऊन तुमच्या पुढे दिसून येणार आहे. ते प्लसचे नाव क्लिक करून ॲड करून घ्या. आता ॲड करून घेतल्यानंतर बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे PNG राहणार आहेत. तर त्यामधील व्हाईट PNG आहे ती सिम्पली ॲड करून घ्यायची. आता ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला ती PNG अशा प्रकारे सेट करून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे इझी वेमध्ये सेट करून घ्यायचं आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता PNG ॲड केल्यानंतर फक्त आपण काय करायचं आहे, या इमेज लेअरला आधी इफेक्ट द्यायचे. त्यानंतर या PNG वरच्या आपण ज्या PNG बनवलेल्या आहेत त्या PNG ॲड करायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन आपल्याला इफेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवर यायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट ऑप्शनवर आल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करून इथं तुम्हाला कॅमेरा डान्स किंवा यस मुवमेंट अशा प्रकारे दोन इफेक्ट मिळून जातील. तर त्यामधील कॅमेरा डान्स किंवा यस मुवमेंट दोन्ही कोणताही तुम्हाला जो घावेल, जो तुम्हाला शोधून घावेल तो तुम्ही इथं यूज करा. मी त्यासाठी दोन ऑप्शन सांगितलेले आहेत.
येस मुवमेंट आणि कॅमेरा डान्स, तर यामधील कोणताही एक इमेज किंवा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. आता बघू शकता आपण इफेक्ट ॲड केलेला आहे पहिला, तर याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, ॲनिमेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर थर्ड ऑप्शन कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत पॅन्डुलम 1 हा जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय केल्यानंतर थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करून आपला बॅक निघून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि सर्च बारमध्ये कॅमेरा हे ऑप्शन तुम्हाला सर्च करायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे कॅमेरा ऑप्शन सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कॅमेरा हा जो 3 नंबर आणि 4 नंबर यामधील दोन्ही कोणताही तुम्ही यूज करू शकता. तर कॅमेरा रोल अशा प्रकारे जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. आता बघू शकताय तिथं तुम्ही कॅमेरा रोल इफेक्ट अप्लाय केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर यासमोरील फोर्थ इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. सिम्पली व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं बॅक निघूननंतर आणि आपल्याला काय करायचं आहे की हे ऑप्शन स्क्रोल करत इथं तुम्हाला नाईट क्लबवर यायचं आहे. आता नाईट क्लबमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की तुम्हाला शेक इफेक्ट मिळून जाईल. आपल्याला बघू शकता 6 नंबरला तो आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे आणि अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर थर्ड ऑप्शन क्लोनमध्ये यायचं आहे आणि क्लोनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्लॅटम ट्रेंड म्हणून जो एक नंबरचा इफेक्ट आहे सिम्पली अप्लाय करून घ्यायचे आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंत वाढवून सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर नाईट क्लबमध्ये येऊन त्या स्प्लिट फ्लिकर हा जो फर्स्ट नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंत वाढवून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन इथं आपल्याला हिल फायर म्हणून जो की इफेक्ट मिळून जाणार आहे तो सिम्पली अशा प्रकारे येणार तो अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर काय करायचं स्टार्टिंगला येऊन 2 इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन व्हाईट कलरचा बॉक्स दिसतोय त्या बॉक्सला क्लिक करायचं आहे. बॉक्सला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला थोडा वेळ वाट बघायचे इफेक्ट लोड होण्यासाठी आणि लोड झाल्यानंतर कॅमेरा या ऑप्शनवर क्लिक करून पुश अवे म्हणून 1 नंबरचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट झाल्यानंतर खाली अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन बॉक्सला हाच इफेक्ट लागणार आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तो PNG म्हणजेच ओ गाववाले आपण हा PNG दिलेला आहे तो पहिला PNG आपल्याला ॲड करून अशा प्रकारे वरती व्हाईट PNG वरती सेट करायचा आहे. आता व्हाईट PNG वरती सेट केल्यानंतर बघू शकताय याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे दुसरी PNG साठी बॅक निघायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन सिम्पली सेकंड नंबरची जी PNG दिलेली आहे ती सिम्पली ॲड करून थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला वरती सेट करून घ्यायची आहे. आता साईज कमी जास्त करून बघू शकता अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे आणि याची लेंथ इथपर्यंत वाढवून थर्ड नंबरचा इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बॅक निघून ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन थर्ड नंबरची PNG ॲड करायची आहे. आता ती PNG ॲड केल्यानंतर अशा प्रकारे साईज कमी जास्त करून इथं आपल्याला सेट करून घ्यायची आहे आणि सेट झाल्यानंतर बघू शकता या तिन्ही लेअर झाल्यानंतर 4 नंबरचा जो इमेज आहे तिथपासून ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन जो PNG दिलेला आहे दुसरा तो थोडीशी साईज वाढवून अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायचा आहे आणि सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर स्टार्टिंगच्या ज्या 3 लेअर आहेत आपल्या ह्याच्या PNG लेअर त्या PNGला ॲनिमेशन देण्यासाठी सिम्पली अशा प्रकारे ती लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा इथं तुम्हाला स्मूथ किंवा स्लाइड साईड म्हणून अशा प्रकारे किंवा स्मूथ अशा प्रकारे हे 4-5 इफेक्ट आहेत ते सिम्पली काय करायचे आहेत अप्लाय करायचे. ते तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. तर पहिला इफेक्ट अशा प्रकारे राहणार आहे. सेकंड इफेक्ट सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये येऊन आपल्याला स्लाइड साईड म्हणून अशा प्रकारे राहणार आहे. त्यानंतर थर्ड इफेक्ट आहे तो बघू शकता अशा प्रकारे तो आपल्याला आउट इनमध्येच मारायचा आहे. तर बघू शकता फ्लॅश किंवा कोणताही तुम्ही इथं यूज करू शकता आणि यूज केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.